हॅलो नमस्कार, मी विना स्वागत करते तुम्हा सर्वांचं विनास लाईफस्टाईल या माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर. आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप छान जावो हीच आम्ही प्रार्थना. तर आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर माझ्याकडे स्वयंपाक सुरू आहे, सर्वांकडे हीच लगबग सुरू असेल. तर सकाळची वेळ आहे आणि इथे तळण सुरू आहे. सर्व स्वयंपाक झालेलाच होता, तर इथे तळण सुरू होतं. इथे मी पापड्या वगैरे करून घेतलेले आहे आणि कुरड्या थोड्या तळायच्या होत्या, त्या तळून घेते आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी गुळपापड्या केलेल्या आहे. आणि या पापड्या कोणाकोणाकडे केल्या जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी भरपूर स्वयंपाक असते. तर माझ्याकडे वरण, भात, भाजी, पोळी, कढी, भजे, वडे, 5 भाज्या. तर 5 भाज्या न करता आईनी 5 भाज्या मिळून एकच भाजी केलेली होती. आणि सोबत शेवया, आमरस, पापड्या आणि कुरड्या हे सर्व जेवणामध्ये लागते, म्हणजे पात्रावर ठेवायला पाहिजेच. एवढा स्वयंपाक आम्हाला करावाच लागते. तर ह्या सर्व स्वयंपाक झालेला होता. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी शेवड्यासुद्धा उकळल्या होत्या. तर शेवड्या आणि आमरसाचा खूप मान असते आमच्याकडे. तर इथे करून घेत आहे मी साठवड्या. तर या साठवड्यामध्ये मी खोबरा किस आणि साखर भरलेली आहे. तर साठवड्यासुद्धा पात्रावर हव्या, ह्यासुद्धा पूजेला पाहिजेच, याचासुद्धा मान आहे. तर मी या करून घेत आहे. आणि आई इथे पूजेची तयारी करत आहे, कारण दुपारची वेळ होत होती, त्यामुळे लवकर पूजेचं करायचं होतं. तर आई इथे पूजेची तयारी करत आहे. आणि माझासुद्धा स्वयंपाक झालेलाच होता. तर इथे फक्त थोडासा स्वयंपाक बाकी होता, तर मी तो करून घेत आहे. तर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर सर्वांनी इथे आम्ही पूजा वगैरे करून घेतली. पूजा झाल्यानंतर इथे सर्वांना जेवायला वाढलं. जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व कामं मी आवरून घेतले आणि आता फ्री झाले. आता वाजलेले आहे 4 आणि थोडे कामं आहे, मी ते करून घेते. आणि आज आम्हाला जायचं आहे लग्नाला, तर त्याची तयारी करते. तर इथे बघू शकता तुम्ही, आम्हाला लग्नाला जायचं आहे, तर त्याची तयारी सुरू आहे. तर इथे माझ्या मुलीचा मेकअप करून द्यायचा आहे, तर तिने इथे लाचा घातलेला आहे, तर त्यानुसार तिचा मेकअप करून द्यायचा आहे. तर माझ्या मुलींना मेकअप केलेला खूप आवडते. तर इथे तिची तयारी करून द्यायची आहे. आणि तिला खूप छान मेकअप हवा होता, तर तिचे केस मी आधीच सेट करून घेतलेले आहे आणि तिला बन बनवून दिलेला आहे. तर इथे वाजलेले होते 6 आणि आम्हाला 7ला निघायचं होतं. आणि आणखी 2 मुलीची तयारी मला करायची होती आणि माझी पण तयारी करायची होती. त्यामुळे सर्वांची तयारी करून मला 7ला निघायचं होतं. तर आता मी पटापट हिची तयारी करून घेते आणि सर्वांच्या तयाऱ्या करून नंतर मी माझी तयारी करते आणि नंतर दाखवते तुम्हाला. तर आम्ही रेडी झालेलो आहे जायसाठी. आणि हे बघा, सर्वजण रेडी झालो आहे. तर चला मग दाखवते मी तुम्हाला. तर आम्ही आलो आहे लग्नामध्ये. आणि हे बघा, तर हे आहे लॉन.
तर आम्ही आलो आहे लॉनच्या आतमध्ये आणि इथे लग्नाला वेळ होता थोडा. लग्न लागलं त्यानंतर इकडे मला वहिनी दिसल्या, तर मी त्यांना भेटायला चालली. तर खूप लांब बसल्या होत्या आणि कोणी कोणाला इथे दिसत नव्हतं. सर्वजण होते पण कोणीच इथे माहिती नव्हतं कोण कुठे बसलेलं आहे. तर इथे या बसल्या आहे. इथे जेवण सुरू होते यांचे. तर इथे आली मी इथे भेटायला यांना. त्यानंतर इथे आलो आम्ही लग्न लावायला. पण इथे भरपूर गर्दी होती, तरीसुद्धा आम्ही लग्न लावून घेतलं. इथे माझी भाऊजी होती, त्यांना चेंज हवे होते, तर मी त्यांना चेंज आणून दिले आणि इथे लावून घेतलं मी लग्न. तर इथे लग्न लागल्यानंतर आम्ही करून घेतलं जेवण. तर इथे जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवता आला मला, कारण सर्वजण जेवण करत होते. तर व्हिडिओ बनवायला कोणीच नव्हतं, तर मी व्हिडिओ बनवला नाही आहे. आणि त्यानंतर निघालो मी घरी जायला. तर आलो आता आम्ही घरी. तर आम्ही आलेलो आता घरी. आता 1 वाजता मी घरी पोहोचलेलो आहे. बराच वेळ झालेला आहे. माझ्या मुली वगैरे भरपूर थकलेल्या आहे. त्यांनी भरपूर एन्जॉय केला लग्नामध्ये. तर आता आम्ही चेंज करतो, फ्रेश होतो आणि आम्ही आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर चला मग, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझे पुढचे व्हिडिओज बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट.